अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, उद्या ललित पंचमी आहे। शारदीय नवरात्र उत्सवाचा उद्या 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी ललित पंचमी असते। बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। खरं तर नवरात्रीतील 9ही दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्या जीवनामधील गरिबी हटवण्यासाठी, दारिद्र्य संपवण्यासाठी, घरामध्ये बरकत आणण्यासाठी हे 9 दिवस विशेष आणि महत्त्वाचे असतात। बघा, 9 दिवसांमध्ये जास्तीत जास्त आपण कुलदेवीची सेवा करतो, माता लक्ष्मीची सेवा करतो। जर कुलदेवीची कृपा तुमच्या घरावरती असेल तर तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कुठलेच अडथळे येणार नाहीत। बघा, बऱ्याच वेळा आपण कुलदेवीचं नामस्मरण करायला विसरतो, आपण इतर देवांची सेवा करतो, मात्र कुलदेवीला विसरून जातो। तिचं नामस्मरण, तिच्या सेवा करायला विसरतो आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडथळे सुरू होतात, अपयश सुरू होतं, बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा व्हायला लागतात की त्यानंतर आपल्याला आठवतं की मी कुलदेवीचं स्मरण करायला विसरलेली आहे। बघा, वर्षभर जसं इतर देवतांची सेवा करता, जसं स्वामींची सेवा करता, लक्ष्मीची सेवा करता, तसं न चुकता प्रत्येक आठवड्यातून जो तुमच्या कुलदेवीचा वार असेल त्या वाराच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची, तुमच्या कुलदेवीची उपासना, तिची प्रार्थना, मनोभावे तिची सेवा तुम्हाला करायची आहे। जर तुम्ही वर्षभर तिची उपासना करत असाल तर कुठलंच संकट, कुठल्याही प्रकारचं तुमच्या जीवनामध्ये येणार नाही, कुठलंही अपयश येणार नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये यश येईल, प्रगती होईल, दिवसेंदिवस तुमची प्रगती होईल। बघा, जीवनामध्ये कितीही काही असलं किंवा काही नसलं तरी कुलदेवीची कृपा असणं खूप महत्त्वाचं असतं। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या 5व्या दिवसाचा म्हणजे उद्याची जी 5वी माळ आहे या ललिता पंचमीचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। उद्या माता लक्ष्मीला तुम्हाला अशी एक गोष्ट, असं एक फळ अर्पण करायचं आहे, जे फळ अर्पण केल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील। वर्षभर धनधान्य, पैसा या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे भरभरून असतील। कुठल्याही प्रकारची गरिबी, कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य तुमच्या घरात राहणार नाही, घरामध्ये बरकत येईल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल। मग आता ती कुठली गोष्ट आहे, कुठलं फळ आहे, उद्या कशा पद्धतीने पूजा करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्या ललिता पंचमी आहे। जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये घट मांडलेला असेल नसेल, आता ज्यांनी मांडलेला नसेल, घटस्थापना केली नसेल, काही सेवाही केल्या नसेल, त्या प्रत्येकाने उद्याचा दिवस सोडू नका। तुम्ही सेवा केली असेल, करत असाल तरीही करायचं आहे आणि काहीच करत नसेल तर उद्याचा एक दिवस तरी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची आराधना ही करायचीच आहे। मग आता कशी करायची, साध्या सोप्या पद्धतीने सांगते। देवघराच्या बाजूला एक पाट किंवा एक तुम्हाला चौरंग ठेवायचा आहे, स्वच्छ कापड त्याच्यावरती अंथरायचं आहे। त्यानंतर या कापडावरती एक स्टीलचा डिश ठेवायचा आहे, या डिश मध्ये तुम्हाला एक चांदणी काढायची आहे। आता चांदणी कशी काढायची, अशा पद्धतीने आपण काढतो। जी चांदणी, बघा पुन्हा एकदा दाखवते, ऍक्च्युली वही घेतलेली नाही आहे तर वहीवरच दाखवली असते। अशा पद्धतीने आपण जी स्टार चांदणी काढतो, ही चांदणी हळद कुंकवाने या बोटाने तुम्हाला त्या प्लेटवरती चांदणी काढायची आहे आणि यावरती थोडेसे तांदूळ, थोडीशी अक्षता तुम्हाला ठेवायची आहेत। यावरती एक दिवा लावायचा आहे। अखंड दीपव्रत तुम्ही जरी केलेलं असेल, तुम्ही दुसरा कुठलाही दिवा देवघरात पेटवलेला प्रज्वलित केलेला असेल तरी या चांदणीवरती लावण्यासाठी तुम्हाला एक वेगळा दिवा घ्यायचा आहे। दिव्यामध्ये 2 वातींची एक वात थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला फुलं अर्पण करायची आहेत आणि माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तुम्हाला माता लक्ष्मीचा ओम ह्रीं क्लीं चामुंडादेवीच्या या मंत्राचा जप करायचा आहे। हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला एक गोष्ट अर्पण करायची आहे। आता कुठली गोष्ट अर्पण करायची, उद्या तुम्हाला कमळाचं एक बीज, ज्याला कमळद्वीज असंही म्हणतो, कमळाचं एक बीज, बघा कमळगट्ट्यांची जी माळ असते, ज्यामध्ये कमळाच्या बिया असतात, या बियांची जी माळ असते, यातील एक बी तुम्हाला
कमळाची एक बी तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. आता ताई ही कुठे भेटेल? तर जिथे पूजा साहित्य भेटतं तिथेही भेटेल. जर तुमच्या गावामध्ये तलाव असेल जिथे कमळाची फुलं उमललेली आहेत तिथेही तुम्हाला भेटेल. जेव्हा तुम्ही कमळ जे आहे ते बाहेर काढाल त्याच्या खाली जे मूळ असेल तिथे तुम्हाला कमळाचं जे बीज असतं हे तुम्हाला सापडेल. बघा, जर तुमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या कुणी जर कमळाची फुलं विकत असेल, ज्यांच्या घरी असतील, ज्यांनी म्हणजे शेती, बरेच लोक आता कमळाच्या फुलांची शेती देखील करतात, त्यांच्याकडे तुम्ही जा, तिथून घ्या. कुठेच नाही भेटलं, पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथून तुम्ही घ्या. जर तुमच्या देवघरामध्ये ऑलरेडी कमळाची बीज असेल तर तुम्ही ती घेतली तरीही चालेल. ही जी बीज आहे ही तुम्हाला स्वच्छ सुंदर धुवायची आहे. धुतल्यानंतर ही देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला या बीजवरती तुम्हाला म्हणजे या बीवरती तुम्हाला, या फळावरती तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे. याला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा एकदा तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचे आहे. प्लेटमध्ये ठेवल्यानंतर ही जी बी आहे याच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. बघा, कुंकुमार्चन जे श्रीयंत्रावरती करतो, श्रीयंत्रावरती जरी तुम्ही आता करत असाल ती सेवा वेगळी आहे आणि उद्याची ही सेवा वेगळी आहे. तुम्हाला या कमळाच्या बीवरती, या कमळाच्या फळावरती तुम्हाला थोडंसं कुंकुमार्चन करायचं आहे. बघा, या 3 बोटांनी तुम्हाला कुंकू घेऊन त्याच्यावरती म्हणजे अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे. श्री सूक्त येत नसेल तर महालक्ष्मी अष्टकम म्हणा. महालक्ष्मी अष्टकम पण येत नसेल तर ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा 108 वेळा जप करा. आता 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिघांपैकी 3ही करायचे असतील तर 3ही करा, तिघांपैकी 1 करायची असेल तर 1 करा. कुंकुमार्चन केल्यानंतर ही जी बी आहे ही कुंकुमाखाली दबलेली असेल. बघा, दिवसभर ही जी सेवा आहे खरं तर तुम्हाला सकाळी 12च्या आतमध्ये करायची आहे, पण ही जी बीज आहे ही कुंकुमामध्ये तुम्हाला दिवसभर ठेवायची आहे. संध्याकाळच्या वेळी, सायंकाळच्या वेळी तुम्हाला ही बीज जी आहे ती कुंकुमातून बाहेर काढायची आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर ती ठेवून द्यायची आहे. माता लक्ष्मीची प्रतिमा, फोटो, टाक जे काही असेल त्याच्या समोर माता लक्ष्मीला लावून तुम्हाला ही जी बी आहे तिला स्पर्श करत असताना म्हणजे तिला टच करून तुम्हाला ती जी बी आहे ती तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे. आणि अखंड वर्षभर, आयुष्यभर ही बी जी आहे, हे जे फळ आहे हे माता लक्ष्मीच्या समोर तिच्या सोबत तुम्हाला ठेवायचं आहे. बघा, कमळाचं फूल हे माता लक्ष्मीचं असं नाही. कमळगट्ट्याच्या माळीवरतीच आपण श्रीयंत्र ठेवतो. माता लक्ष्मीच्या अनेक सेवा हे आपण कमळगट्ट्याच्या माळीवरती करत असतो. नवरात्रीतील 9ही दिवस असंख्य लोक कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करत असतात. कारण माता लक्ष्मीची सर्वात प्रिय समजली जाणारी गोष्ट तिचं आसन, तिचं सगळं काही म्हणजे आपण म्हणतो ना, प्रत्येक देवांची एक आवडती गोष्ट असते जी आपण त्या वेळेत त्यांना अर्पण करत असतो. तसं या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मीला सर्वप्रिय असणारी गोष्ट म्हणजे कमळाचं फूल आहे, कमळाची बीज आहे, कमळाचं मूल असेल, कमळाचं पान असेल. प्रत्येक गोष्ट माता लक्ष्मीला अर्पण केली जाते. बघा, जर तुम्ही हा उद्या उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये भरभराटीचे दिवस येतील, नशीब चमकायला लागेल, अडलेल्या इच्छा पूर्ण होतील. कारण माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. बघा, आता ही जी बीज आहे ही वर्षभर तुम्हाला ठेवायची आहे. जसं माता लक्ष्मीची तुम्ही पूजा कराल, आराधना कराल, तसं दररोज जेव्हा तुम्ही देवांची पूजा करता त्याच पद्धतीने या बीजची, या फळाची तुम्हाला पूजा करायची आहे. थोडंसं हळद कुंकू लावून तुम्हाला धूप दीप या बीजला दाखवायचं आहे. बघा, घरामध्ये कितीही गरिबी असेल तर ती गरिबी हटायला सुरुवात होईल, तुमचे अडलेले प्रश्न सुटायला सुरुवात होईल, तुमच्या जीवनामध्ये असलेले जी काही म्हणजे नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाईल. घरात कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य, कुठल्याही प्रकारची बाधा, नजरदोष ह्या कुठल्याच बाधा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. जोपर्यंत ती बीज तुमच्या घरामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये सगळ्या काही चांगल्या, शुभ आणि मांगल्याच्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येकाने उद्या हा उपाय नक्की करा. आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.